देव, देश आणि धर्मासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा हा केवळ पुतळा नसून स्वराज्यासाठी त्यांनी निर्माण केलेल्या इतिहासाचे स्मरण आणि स्वाभिमानाची शिकवण देणारे स्मारक ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. संभाजी महाराज सूर्यासारखी प्रतिभा असलेले होते. दुर्दैवाने त्यांना दगाफटका झाला नसता तर आज देशाचा इतिहास वेगळाच दिसला असता, असेही त्यांनी नमूद केले. इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने कॉम्रेड KL मलापते चौक सुशोभीकरण अंतर्गत साकारण्यात आलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अर्थात श्री शंभू तीर्थाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी संपूर्ण परिसर भगवे झेंडे, टोप्या, फेटे आणि सजावटीमुळे भागवामय झाला होता. प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते श्री शंभू तीर्थच्या कौनशिलेचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर रिमोटद्वारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यावरील आवरण हटवून लोकार्पण करण्यात आले. क्रेनच्या साहाय्याने पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. आमदार राहुल आवाडे यांचे नेटके नियोजन. कार्यक्रमाच्या निमित्ताने होणारी मोठी गर्दी आणि उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन आमदार राहुल आवाडे यांनी उपस्थित शिवभक्तांसाठी 5000 भगव्या टोप्या, पाणी बॉटल्स व बिस्किट पुड्यांचे नियोजन केले होते. त्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. आयुक्त पल्लवी पाटील यांच्या कार्याचे कौतुक. श्री शंभूतीर्थ परिसराची उभारणी मंजुरीपासून अवघ्या 7.5 महिन्यात पूर्ण करण्यात आली. या कामात महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक पल्लवी पाटील यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार धैर्यशील माने यांनी केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी इतिहासाचा उल्लेख करत सांगितले की पूर्वी 17 पानांवर मांडला जाणारा मुघल इतिहास आता बदलून 21 पानांवर छत्रपतींचा गौरवशाली इतिहास मांडण्यात आला आहे. संभाजी महाराजांच्या निधनानंतर महाराष्ट्र काबीज करू अशी धारणा करणाऱ्या औरंगजेबाची कबर मराठ्यांनी महाराष्ट्रातच खोदली. हा इतिहास आहे. हिंदुत्व जागृत ठेवण्यासाठी जातीपातीच्या भिंती तोडून सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. आमदार राहुल आवाडे यांनी स्वागतपर भाषणात सांगितले की हा केवळ श्री शंभू तीर्थाचा लोकार्पण सोहळा नसून तो एक लोकोत्सव ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या डाव्या बाजूस लोकराजा छत्रपती शाहू महाराज आणि उजव्या बाजूस धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला असून हा ऐतिहासिक योग आहे. हा पुतळा याच ठिकाणी व्हावा यासाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचेही त्यांनी सांगितले. या सोहळ्याच्या निमित्ताने आमदार राहुल आवाडे व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांचा छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. शहरात भगवे वादळ अवतरल्याचे चित्र पाहायला मिळाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगत हे पुण्यकार्य माझ्या हातून घडले याबद्दल इचलकरंजीकरांचे आभार मानले.